Wagmare, and today I am presenting the topic round of millets. राउंड ऑफ मिलेट टॉपिक स्टार्ट करण्याआधी मी थोडी शॉर्टमध्ये मिलेट्सबद्दल इन्फॉर्मेशन देईल. मिलेट्स म्हणजे अ ग्रुप ऑफ सिरियल ग्रेन जे की बिलॉंग करतात ग्रास फॅमिलीपासून. मिलेट्समध्ये वेगळे टाईप्स आहेत, जसं फॉक्सटेल मिलेट्स आहे, राउंड ऑफ मिलेट्स आहेत, कोडो मिलेट्स आहे, पियर मिलेट्स आहे. पण मोस्टली जे आपल्या इंडियामध्ये आपण कन्झ्युम करतो ते म्हणजे पियर मिलेट, बाजरी आणि सॉर्गम. नाव वी विल कंडक्ट द टॉपिक राउंड ऑफ मिलेट्स. राउंड ऑफ मिलेट्सला मराठीमध्ये तपकिरी बाजरी असं म्हटलं जातं. त्याचं सायंटिफिक नेम आहे ब्रॅकेरिया रॅमोसा. हे जे मिलेट आहे ते मोस्टली ग्रो होतं ड्राय रिजनमध्ये, जसं कर्नाटका, आंध्र प्रदेश, नॉर्थ सेंट्रल रिजनमध्ये. या मिलेटला ग्रो होण्यासाठी ड्राय सॉईल लागते आणि वॉटरचं रिक्वायरमेंट लेस लागतो, म्हणजे कमी वॉटर जरी असलं तरी पण हे ग्रो होऊ शकतं. यामध्ये जो मॅच्युरिटी टाईम आहे या ग्रो करण्याचा तो म्हणजे 60 डेजचा आहे. जसं मिड जूनमध्ये आपण हे प्लांट हार्वेस्ट केलं तर मिड ऑगस्टपर्यंत याची ग्रोथ होऊन जाईल आणि ते आपण कट करून यूज पण करू शकतो. या प्लांटला फास्ट ग्रोईंग प्लांट असं म्हटलं जातं, कारण मॅच्युरिटी टाईम कमी असल्यामुळे याला फास्ट ग्रोईंग प्लांट म्हटलं जातं. याच्यामध्ये फायबरची रिक्वायरमेंट जास्त आहे. 12.5 ग्राम ऑफ फायबर प्रेझेंट इन द राउंड ऑफ मिलेट्स. राउंड ऑफ मिलेट्स एक स्पेशल फीचर म्हणजे की ग्लुटिन फ्री राहतात. आता ग्लुटिन फ्री म्हणजे काय? ग्लुटिन एक नॅचरली फाईन प्रोटीन असतं ज्याचं काम राहतं फूडला होल्ड करून ठेवण्याचं किंवा बाइंडिंग करण्याचं. जसं आपण ज्वारीची भाकर बनवतो त्याच्यामध्ये ग्लुटिन प्रेझेंट राहतं, त्याच्यामध्ये इझिली बाइंड होतं. पण राउंड ऑफ मिलेट इझिली बाइंड होत नाही. याचं एक चांगलं कारण म्हणजे ग्लुटिन फ्री म्हणजे ते आपल्या पॅनक्रियाजला, लिव्हरला अफेक्शन पण करणार नाही. मोस्ट इसेन्शियल पार्ट आहे या राउंड ऑफ मिलेटचा. त्याचं जे यूज आहे, जसं फॉक्सटेल मिलेटमध्ये जे प्रोटीन आहे सेम ॲज इट इज राउंड ऑफ मिलेट्समध्ये पण त्याच रिक्वायरमेंटमध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे. त्यानंतर फायबर रिक्वायरमेंट पण जास्त आहे. मॅग्नेशियम, विटॅमिन याची रिक्वायरमेंट पण राउंड ऑफ मिलेट्समध्ये खूप जास्त आहे. एक मेन म्हणजे अँटी कार्सिनोजेनिसिटी स्टेबल फूड याला म्हटलं जातं, कारण कॅन्सर पेशंटसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आहे राउंड ऑफ मिलेट्स. ग्रोथ मोस्टली अमेरिकाचे डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत त्यामध्ये याची ग्रोथ जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्या भागामध्ये रिअरली आपण राउंड ऑफ मिलेटचं कन्झम्पशन पाहतो, कारण लोकांनी इतका अवेअरनेस पण नाही आहे, माहिती पण नाही आहे मेन म्हणजे. या फूडला कुक करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी 6 ते 8 घंटे याला प्रॉपरली वॉटरमध्ये म्हणजे सोक करून ठेवायचं, भिजवून ठेवायचं. त्यानंतरच हे फूड कुक करायचं, कारण फायबर ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे प्रेझेंट आहेत त्या कारणामुळे. त्यानंतर राउंड ऑफ मिलेट्समध्ये फर्दर पार्ट इज कंडक्टेड बाय वर्षा पाटील. Hello everyone. Now composition. Firstly, I want to say that पहले तो मिलेट जो होते हैं वो 3 कैटेगरीज में डिवाइड किए गए हैं: पॉजिटिव मिलेट, न्यूट्रल मिलेट एंड निगेटिव मिलेट. पॉजिटिव मिलेट ये जो कैटेगरी होती है अकॉर्डिंग टू द फाइबर कंटेंट. पॉजिटिव मिलेट हैव हाई फाइबर कंटेंट. जो पॉजिटिव मिलेट होते हैं उनमें आते हैं ब्राउन टॉप मिलेट, कोडो मिलेट, फिंगर मिलेट एंड लिटिल मिलेट, पर्ल मिलेट. देन न्यूट्रल मिलेट में आते हैं सोरगम एंड मेज. निगेटिव मिलेट में आते हैं राइस एंड व्हीट. नाउ कंपोजिशन. Carbohydrate, it contains macro and micronutrients. Carbohydrate 71.3 grams, protein 8.9 grams, and in little millets सबसे कम जो प्रोटीन देता है वो लिटिल मिलेट्स में देता है एज कम्पेयर टू राउंड ऑफ मिलेट्स. फैट्स 1.89 एंड मोर फैट होता है पर्ल मिलेट में, उसमें होता है 4.8 एंड लिटिल मिलेट में सबसे कम होता है इट इज 1.5. एनर्जी 338 किलो कैलोरीज एंड सबसे ज़्यादा कैलोरीज होती है पर्ल मिलेट में 378. देन कैल्शियम 28 मिलीग्राम एंड पर्ल मिलेट में एज यूजुअल 38 सबसे ज़्यादा कैल्शियम होता है. आयरन 7.72 मिलीग्राम एंड फॉस्फोरस 276 मिलीग्राम. पोटेशियम 60 मिलीग्राम, मैग्नीशियम 94.5 मिलीग्राम, सोडियम 7.60 मिलीग्राम, जिंक 2.5 मिलीग्राम, कॉपर 1.2 मिलीग्राम. नियासिनामाइड इसमें सबसे ज़्यादा नियासिनामाइड रहेगा 18.5 मिलीग्राम. राइबोफ्लेविन 0.027 मिलीग्राम एंड थायमिन 3.2 मिलीग्राम. Further we continue by Disha. Good morning sir, good morning all of you. Now previously we saw what is the ground top millet. Now we will deal with what are its benefits, nutritional value and other uses. Now first it regulates diabetes. Now how it regulates diabetes? First thing is that it contains high fiber and low carbs. Second thing, in diabetes, what patient says that I am very hungry means after very short episodes. So whatever these unwanted hunger pangs are there, these are avoided by this millet, round top millet. Second thing, it decreases the
increase of sugar level. It stabilizes the blood sugar level. Second thing, it promotes the insulin sensitivity. In this way, it helps to control the diabetes. Now next, second thing is that it promotes digestion. Means now many diseases are there like celiac disease. In this, the patients are very sensitive to starch as their carbohydrate. So it contains low carbs. So it is an alternative for celiac disease patients and also irritable bowel syndrome. Second thing, it strengthens the digestion and helps in absorption of starch. Now, as we saw that this brown top millet contains high amount of magnesium, phosphorus, and calcium. So it also strengthens the bone. It fortifies the bone. And what are the many of the bone diseases are can be dealt with this millet. For example, osteoporosis is there. Then degeneration of bone, then fractures, brittle bones, inflammation, etc. And also, whatever the other bone diseases are there can be dealt by the millet. Next, second thing, it also helps in the cardiac diseases. As I said that it contains low fibers, so it lowers the cardiovascular diseases. It also diminishes the bad cholesterol. Again, it is a good source of natural fiber. Second thing, it removes the clots which are present in arteries. Means, for example, arteriosclerosis is there, atherosclerosis is there. Such diseases can be avoided by this millet. Second thing, it improves the heart functions. And this millet is safe for the daily consumption. Next, it also helps in weight loss. As it contains high fiber, so it helps in burning the fats. Second thing, it can be also substituted on the place of rice as the daily basis. Next thing, it improves the microbial, whatever the microbes present in the intestine, so it improves gut health and strengthens the digestion. Second thing, it also helpful in arthritis, obesity, heart diseases, duodenal ulcers, and also main thing that it can help in colon cancers because it also have the antioxidant properties. Next, it can be used as a probiotic product of probiotic food which strengthens the respiratory system. It is also helping bronchitis and asthma. This brown top millet means it hydrates its skin or glows the skin. So you can say that the person can look younger who more consume this food. Next, it boosts immunity. Now, what are the uses? There are many recipes which are prepared from the brown top millet. We can see there is idli, dosa, healthy snacks, biscuits, bread, vermicelli, upma. Various types of recipes are made by this brown top millet. Next thing, other than the recipes or means digestion value, the brown top millet is also used for the biogas preparation, then bioethanol, biofuel. It is used in food industries or puffing industries are there, cannon puffing industries, means where the food products are pressurized under a high heat. It is also used as in the explosions. Again, it has many commercial values. For example, if we mix this brown top millet with the flax seeds, pumpkin seeds, then its commercial value increases. It helps in slowing it helps in degeneration of muscle. That's why I said that the person looks more younger who consumes this food. As this food glows the skin, it strengthens the bones. Then degeneration of muscle is also relieved. Second thing, it is also best for the menstrual cramps. It relieves the menstrual cramps. Then it also increases the breast milk production. It improves the skin elasticity. Now further topic. Side effects of the brown top millet. As the brown top millet is a very nutritious and delicious food, but it should be consumed in a moderate amount. Overconsumption of this millet can lead to a various adverse effects on our body. So we discuss one by one. So it can interfere with our digestive system. It slowens the process of digestion due to the high fiber content in brown top millet. Then second is the thyroid gland. Its action on thyroid gland. Thyroid gland function cannot done properly due to the overconsumption of this brown top millet. Then the people are suffering from gastrointestinal disorders. Though these millets contain a high amount of amino acids, the high content of amino acids can cause us a trouble in digestion.